प्रामुख्यानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला। माझ्या मतदारसंघामध्ये एक 70 ते 80 ह्या विहिरी असल्या कारणानं त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ते पाणी जे आहे ते वापरण्यायोग्य आणि पिण्यायोग्य करावं अशी माझी एक संकल्पना होती। कारण आमचा मतदारसंघ आहे ह्या गावाखेड्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे विखुरलेला आहे आणि त्यामुळे ही जी जुनी गावं होती त्या गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात विहिरी होत्या। परंतु सध्या परिस्थितीमध्ये हे विहिरीचं पाणी पिण्यायोग्य तर लांबची गोष्ट, परंतु लोक धुणं भांड्याला किंवा गाडी धुवायला सुद्धा वापरत नव्हते आणि त्या विहिरीच्या पाण्यातून सुद्धा घाण वास आसपासच्या परिसरामध्ये जायचा, कारण ड्रेनेजचं पाणी त्यात सोडलं जायचं। त्याबरोबर सगळी जी साफसफाई करणारे कर्मचारी त्या ठिकाणी घाण टाकायचे, निर्माल्य त्या ठिकाणी टाकले जायचं, त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं आणि वापरण्यायोग्य पण नव्हतं। तर मी माझ्या डोक्यातील संकल्पना अशी होती की जर खाडीचं पाणी आपण गोडं करू शकतो, समुद्राचं पाणी आपण गोडं करू शकतो आणि वापरण्यायोग्य करू शकतो, जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आपण ट्रीटमेंट केली तर। आणि आमच्या महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर श्री कुलकर्णी यांना मी संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी एक कन्सल्टंट अपॉइंट केला आणि त्या कन्सल्टंटच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही 50 कोटीचा तयार केला, जेणेकरून माझ्या मतदारसंघातल्या 60 ते 70 विहिरींचं हे पुनरुज्जीवन होईल। आणि आता त्यापैकी जवळजवळ 36 विहिरींचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे। काही जे आमचे विहिरी आहेत त्यामध्ये आरो प्लांटसुद्धा लावलेले आहे, म्हणजे फक्त वापरण्यायोग्य नाही तर ते पाणी बिस्लेरीच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे, म्हणजे पिण्यायोग्य पाणी ते झालेलं असं आता निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन झाल्यामुळे माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला जरी पाण्याची टंचाई जरी असेल तरी ह्या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून त्यांचा जो रोजचा पाण्याचा वापर आहे तो वापर पूर्ण होऊ शकेल। आणि ही संकल्पना ही राज्यामध्ये सगळीकडे वापरली गेली पाहिजे, कारण अनेक विहिरी ज्या आहेत त्या पूर्वी ओंजळीने पाणी पिणारे लोक होते, परंतु आता ते पाणी पिण्यायोग्यच कुठे नसतं, वापरण्यायोग्य नसतं। त्यामुळे ही संकल्पना जर राज्यामध्ये वापरली तर निश्चितपणे राज्य शासनाचा त्याचा फायदा होऊ शकेल। खूप चांगलं काम आमच्या कन्सल्टंटनी आणि ठेकेदारांनी केलेलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून। त्यामुळे खऱ्या अर्थानं पाण्याचा जो वापर आहे तो भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा होऊ शकेल। नाही, 365 दिवस याचा फायदा होईल, परंतु उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, कारण पाणी धरणं जेव्हा कोरडी पडतात तेव्हा पाणी कमी असतं आणि ठाणे महापालिकेची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकारणानं पाण्याचा वापर हा जपूनच करायला हवा आणि तेवढं पाणीसुद्धा आपल्याकडे पूर्ण 365 दिवस पुरेल एवढं नसतं। स्वतःचं धरण होईपर्यंतही आपल्याला पाण्याची चणचण निर्माणच होणार आहे, परंतु ह्या विहिरींचं पुनरुज्जीवन झालं की निश्चितपणे त्याचा फायदा होईल। आता 36 विहिरींचा पुनरुज्जीवन झाल्यामुळे आणि त्या ठिकाणी टँकर न पाणी नेण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून जर एखाद्या सोसायटीला पाणी द्यायचं असेल तर ती व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे। मेन म्हणजे सोलर सिस्टीम लावलेली आहे की त्या सोलरच्या माध्यमातून जी मशीन्स आहेत ज्या सगळ्या विहिरींमध्ये लावलेल्या आहेत त्या मशीन चांगल्या प्रकारे चालू शकतील। त्यामुळे खर्च कमी परंतु फायदा जास्त अशी ही संकल्पना आहे आणि त्यामुळे मी ठाणे महापालिकेचं मनापासून आभार व्यक्त करतो। एकनाथ शिंदे साहेबांचं तर धन्यवादच मानायला पाहिजे, कारण त्यांनी ताबडतोब या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी एवढा निधी उपलब्ध करून दिला। शिवसेना आणि धनुष्यबाणासंदर्भात आज सुनावणी होती, ती सुनावणी आता 12 नोव्हेंबरला पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर असीम सरोदे असं म्हणतायत की शिवसेना आणि धनुष्यबाण जो आहे तो मूळ शिवसेनेचाच आहे। नाही बघा, असीम सरोदेनी तर काय उभाट्याची सुपारी घेतल्यासारखंच ते बोलतायत। त्यांना एखाद्या वकिलांसारखं बोलणं गरजेचं आहे, कारण शेवटी वकिलानं कुठल्याही एखाद्या त्यांच्या जो म्हणजे फिर्यादी असेल किंवा आरोपी असेल कोणाच्याही विरोधामध्ये किंवा बाजूने बोलण्यापेक्षा न्यायदेवतेला जे अनुकूल आहे त्यानुसारच त्यांनी बोलणं पाहिजे, कायद्याच्या कक्षेमध्ये राहून बोललं पाहिजे। आज धनुष्यबाण ही निशाणी किंवा शिवसेना ही 4 अक्षरं मुख्य निवडणूक आयोगानं आम्हाला दिलेलं आहे, कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं। असं असताना जर सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका दाखल असेल आणि त्या याचिकाच्या माध्यमातून काही जर निर्णय प्रलंबित असेल तर नाही आज हा निर्णय होईल, एकनाथ शिंदे साहेबांना झटका बसेल, धनुष्यबाण त्यांच्याकडनं जाऊ शकतं वगैरे अशा प्रकारची वाक्य वापरणं हे निश्चितच एखाद्या वकिलाला शोभणारं नाही आहे। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आदरणीय सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने निर्णय देईल ते निर्णय आम्हाला बंधनकारक असतात आणि शेवटी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे
आम्हाला न्यायदेवतेनं दिलेला आहे. धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला दिलेला आहे. शिवसेना पक्ष हा मूळ बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना तो पक्ष मिळाला आहे. त्यामुळे ह्या पक्षावर आता इतर कोणाचाही हक्क नाही. ठीक आहे, न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी, आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल याची खात्री आहे. सर, राज्य सरकारने 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं आहे. मात्र विरोधक असं म्हणतायत की फसवं पॅकेज आहे, लोकांना फसवण्याचं काम करत आहे. पाहायला गेलं तर कर्जमाफी न करता पॅकेजची घोषणा केली आहे. वडेट्टीवार असतील, बच्चू कडू असतील, असे अनेक लोक. बघा, वडेट्टीवार असू द्या, बच्चू भाऊ असू द्या किंवा रोहित पवार असू द्या किंवा विरोधी पक्षाचे सगळे सदस्य असू द्या, शेवटी विरोधी पक्षाचे सदस्य त्यांची भूमिका ते मांडणारच. किती काही दिलं तरी शेवटी ते कमीच ह्या मताचे ते असणार आहे. आजपर्यंत वडेट्टीवार हे पक्षामध्ये म्हणजे त्यांच्या पक्षाची सत्ता होती त्यावेळेस ते सरकारमध्ये होते, चांगली चांगली खातं त्यांच्याकडे होती आणि आज सत्तेतून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर लगेच त्यांना शेतकऱ्यांची एवढी जाणीव व्हायला लागलेली आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर अजितदादांनी अतिशय चांगले म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पॅकेज जाहीर केलेलं आहे. त्या पॅकेजमध्ये मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख प्रत्येकी, जखमी व्यक्तींना 74,000 रुपये ते 2.5 लाख, घरगुती भांडी आणि वस्तूंचे नुकसान जर झाले असतील तर 5,000 प्रति कुटुंब, कपडे वस्तूंचे नुकसान 5,000 प्रति कुटुंब, दुकानदार टपरीधारक 50,000 रुपये, डोंगरी भागात पडझड नष्ट पक्क्या घरांना 1,20,000 रुपये, डोंगरी भागातील पडझड नष्ट व कच्च्या घरांना 1,30,000 रुपये, अंशतः पडझड 6,500 रुपये, झोपड्या 8,000 रुपये, जनावरांचे गोठे 3,000 रुपये, दुधाळ जनावरे 37,500 रुपये, ओढकाम करणारी जनावरे 32,000 रुपये, कुक्कुटपालन प्रति कोंबडी 100 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर NDRFचे निकष जे आहेत ते 2 हेक्टरपर्यंत होते, परंतु आता 3 हेक्टरची सुद्धा ती मर्यादा ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकची मदत देण्यासाठी 10,000 कोटी रुपये अतिरिक्त थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहेत. खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्या नदी तीरावरच्या ज्या जमिनी आहेत पूर्णच्या पूर्ण खरडून गेलेल्या म्हणजे 2-2, 3-3 फूट माती ही वाहून गेलेली आहे. प्रामुख्याने काही धरणं जी आहे त्या धरणातलं पाणी थोडं कमी झाल्यानंतर जो गाळ आहे तो गाळसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना मोफत देण्याची व्यवस्था केलेली आहे. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांकडनं महसूल खातं कुठलीही आकारणी करणार नाही असा निर्णय केलेला आहे. खचलेली किंवा बाधित विहीर जर असेल तर 30,000 रुपये आणि तातडीच्या मदतीसाठी 1,500 कोटी रुपये DPCमध्ये राखीव ठेवलेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5%. शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे ती 48,000 रुपये प्रति हेक्टर. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत कुठल्याही सरकारनं केलेली नव्हती. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते, हे असताना सुद्धा एवढी मदत दिली गेली नव्हती. ती मदत आज आमच्या ह्या तीनही पक्षाच्या सरकारनं दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी नाराज नाही, शेतकरी समाधानी आणि ही शासकीय मदत झाली. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैयक्तिकरित्या सुद्धा मदत चालू केलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना काही बोलायचं ते बोलू द्या, परंतु ह्या मोठ्या प्रमाणात मदत जी जाहीर केलेली नाही एवढंही करून ते थांबलेलं नाही आहे. भविष्यामध्ये अजूनही जर काही गरज लागेल तर पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार राहील ही घोषणा केलेली आहे. प्रामुख्यानं कर्जाच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषणा जाहीर केली की कर्जमाफी पूर्ण काही विरोधी पक्षांनी सांगितलं, परंतु जी कर्जमाफीची घोषणा आम्ही आमच्या निवडणुकीच्या वेळेस केलेली आहे ती कर्जमाफीची सुद्धा घोषणा आम्ही अजूनपर्यंत देणार नाही असं कधीच म्हणालो नाही. ती सुद्धा वेळ आल्यावर आम्ही देऊ असंही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. असं म्हणतात की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि लाडक्या बहिणींची KYC आत्ताच कशाला, आत्ताच हट्ट आणि उद्धव ठाकरे ताबडतोब कर्जमाफी करण्यात आली होती. बघा, शेवटी ते विरोधी पक्षाचे लोक आहेत. ज्यावेळेस उद्धव साहेबांनी कर्जमाफी केली होती तेव्हाही हेच लोक विरोधात बोंबलत होते, यांचंही त्याही वेळेस समाधान झालं नव्हतं. त्यामुळे शेवटी यांच्याकडनं काही चांगलं बोलतील ही अपेक्षासुद्धा आम्हाला नाही. सुप्रिया सुळे असू द्या किंवा वडेट्टीवार असू द्या, बच्चू भाऊ असू द्या किंवा अन्य कुणी विरोधी पक्षाचे सदस्य असू द्या, आम्ही जी मदत केली राज्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी मदत आहे आणि ह्या मदतीशिवाय भविष्यामध्ये अजूनही काही लागेल तर ती मदत करायला सुद्धा सरकार मागे पुढे बघणार नाही अशा घोषणा मुख्यमंत्र्यांनी कालच केलेली आहे. आणि ह्या सगळ्या घोषणा
करत असताना पीक विमा अंदाजे 5,000 कोटी रुपये मिळणार आहे, दुष्काळी सवलती लागू आहेत, जमीन महसुलात सूट दिलेली आहे, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे, शेती कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारेमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काही 17 शेतकऱ्यांना नोटीस आल्या होत्या, त्या पूर्णपणे नोटिसेस रद्द करायला सांगितलेल्या आहेत. वीज बिल माफी आधीच दिलेली आहे. शाळा कॉलेजच्या विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थिनी जे आहेत, त्यांना फी माफीमध्ये पूर्णतः फी माफी दिलेली आहे. त्यांना शालोपयोगी आणि महाविद्यालयामध्ये जी काही पुस्तकं वह्या लागतात त्या आम्ही मोफत पुरवतो आहे. रोहियोच्या कामामध्ये शिथिलता आणलेली आहे. शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याच्या सूचनासुद्धा संबंधितांना दिलेल्या आहेत. म्हणजे जे शेतकऱ्यांना हवं आहे ते शेतकऱ्यांना देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. किंबहुना तो प्रयत्न नव्हे, जर शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये अजूनही काही जर मागणी केली किंवा गरज लागली तर आमचं सरकार त्यांना द्यायला बांधील आहे. केंद्रातून जास्तीत जास्त निधी मिळणार का? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आदरणीय अमित भाई शहा हे 3 दिवसापूर्वीच राज्यामध्ये येऊन गेलेले आणि त्यांनीही घोषणा केली होती. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची सुद्धा भेट घेणार आहे. ते नवी मुंबईच्या विमानतळाच्या उद्घाटनाला आता थोड्या वेळातच येत आहेत. त्यामुळे निश्चितपणे केंद्र सरकार सुद्धा राज्य सरकारला भरभरून देईल याची आम्हाला खात्री आहे. गणेशोत्सव काळामध्ये मराठ्यांचं मोठं आंदोलन पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारने GR देखील दिला. मात्र हा GR रद्द करायचा आपला मानस आहे, अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारमधलेच मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेला आहे. ओबीसींशी बोलताना बघा, छगन भुजबळ हे ओबीसींचे फार जुने नेते आहेत. शेवटी स्वतःचं स्थान अबाधित ठेवण्यासाठी किंवा ओबीसी चळवळीचा नेता म्हणून त्यांना अशा प्रकारचे काही घोषणा कराव्या लागतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या समाजासाठी जर ती घोषणा केली असेल तर ती वैयक्तिकरित्या त्यांनी घोषणा केली असेल, कारण राज्याचा मंत्री म्हणून नाही, कारण राज्याचा मंत्री म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सामूहिक निर्णय घेतलेला आणि हैदराबाद गॅझेट हे सर्वांच्या चर्चेनंतरच जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आणि कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण असू द्या किंवा मराठा आरक्षण असू द्या, ह्या विषयावर ते नेते आपापल्या भूमिका स्पष्ट करत असतात. आरक्षणामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचं देखील निदर्शनास आलं होतं. लातूर जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली होती, मात्र त्याची जी आत्महत्यानंतर लिहिलेली चिठ्ठी आहे ती बनावट. अशा अनेक ठिकाणी काही जे प्रकार उघडकीस आलेले आहेत. आत्महत्या केल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक शासकीय मदत मिळेल किंवा काही पक्षाची आर्थिक मदत मिळेल म्हणून काही चिठ्ठ्या ह्या त्यांच्या मृत झाल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये टाकल्याची घटना ह्या पोलिसांच्या माध्यमातून निदर्शनास शासनाला आलेल्या आहेत. योग्य वेळी शासन काय तो निर्णय घेतील या संदर्भात, कारण ते माननीय मुख्यमंत्री पूर्णतः ह्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. विमानतळाचं उद्घाटन आहे आणि त्यातच संजय राऊत म्हणाले की जे नवी मुंबईचं विमानतळ हे गुजरातीकरण होतं त्या विमानतळावर. पहिलं तिकीट हे संजय राऊतच काढणार आहेत त्यात विमानामध्ये जाण्याचं. काही संजय राऊत आणि त्यांचे परिवार किंवा त्यांच्या जे मित्रमंडळी काही जाणार नाही आहेत. आणि काय ते गुजरातीकरण म्हणतात. संजय राऊतांचे काय गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय काही मित्रपरिवार नाही का हो? त्यांनी मला तरी असं काही सांगू नये, परंतु प्रत्येक काही चांगली गोष्ट होत असेल तर त्याला विरोध करायचा. आपल्या सकाळच्या भोंग्यांच्या माध्यमातून संजय राऊतांनी ही भूमिका आता काहीतरी बदलली पाहिजे, नाहीतर लोक त्यांचा भोंगा कंटाळून शेवटी टीव्ही फोडतील, टीव्हीवाल्यांचं नुकसान होईल. जिल्हाध्यक्ष मनसे नेते म्हणतात की अविनाश जाधव आता निवडणूक आली की हिंदीवरचं प्रेम त्यांचं जागा जास्त होतं आणि आता त्यांनी त्यांचं आडनाव जे ते पांडे करावं. कोणाचं? आपलं नाव आता पांडे करावं असं त्यांचं. त्यांना कदाचित माहिती नसेल, परंतु प्रताप सरनाईकांचे वडील हे दैनिक मराठाचे उपसंपादक होते आणि ज्या वेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्या चळवळीमध्ये अग्रगण्य होते. ह्या प्रताप सरनाईकांचे वडील बाबूराव सरनाईक आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि मला मराठीबद्दल त्यांनी काय सांगू नये. दुबे चौबे पांडे म्हणजे खंडणी वसूल करताना दुबे चौबे पांडे आणि मात्र मराठी बोलताना आम्ही मराठी, असं हे चालणार नाही. थोडंसं त्यांनी सुद्धा चांगल्या लोकांसारखं, चांगल्या माणसांसारखं कधीतरी वागावं. गायकवाड यांनी धर्मांतर केल्याचा आरोप जो आहे तो कैद्यांनी केलेला आहे. नाही, निश्चितपणे अतिशय चुकीची गोष्ट आहे. जर कुठला तरी एखादा अधिकारी त्या कैदी जे आहेत त्या कैद्यांना जर धर्मांतर करण्याची गळ घालत असेल तर अशा जर घटना खऱ्या असतील तर त्यावर निश्चितपणे गृह खात्याच्या माध्यमातून शासन लक्ष ठेवून असेल आणि अशा घटना कारागृहामध्ये जर घडत असेल तर दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. रुग्णामध्ये एका निवृत्ती जो व्यक्ती होता त्यांनी पुस्तकं वाटण्यात आली होती. बघा, मला तर असं वाटतं कुठल्या गोष्टीतनं कोणी काही राजकारण करावं हे चुकीचं आहे. कारण स्वर्गीय शिवसेना प्रमुखांचे वडील प्रबोधन
रतनकार ठाकरे, आचार्य अत्रे हे एकेकाळचे ह्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अग्रगण्य असणारे त्यावेळेचे पुढारी होते किंवा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचं नाव होतं. आज जर त्यांच्या मृत्यूनंतर काही पुस्तकं प्रकाशित होत असतील आणि ती पुस्तकं जर कुठे जर वाटप होत असेल किंवा कुणाला देत असेल तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुठलं पुस्तक वाचावं न वाचावं, परंतु त्या पुस्तकांच्या बाबतीत तरी राजकारण कोणी करू नये ह्या मताचा मी आहे. शंकर पटोळे यांच्या अटकेनंतर आता भाजप आमदार संजय केतकरने मागणी केली आहे महापालिकेच्या जेवढे अधिकारी आहेत त्यांची संपर्काची चौकशी व्हावी. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. नहीं जो है सुनावनी होने वाली थी देखिए जो भी वकील कुछ लोग हैं वो उबाड़ा की सुपारी लेते हुए कुछ भी मीडिया के सामने अपना मत प्रदर्शित कर रही है. देखिए न्यायालय जो निर्णय लेगा वो निर्णय इस देश के रहने वाले हर इंसान को बंधनकारक होता है. माननीय सर्वोच्च न्यायालय में ये जो पिटीशन है वो पिटीशन का निर्णय न्यायालय देगी ना, ये वकील कोई निर्णय देने वाला नहीं है. और एकनाथ शिंदे साहब की शिवसेना यही सही शिवसेना है. शिवसेना का नाम एकनाथ शिंदे साहब का है क्योंकि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचार अगर कोई ज्वलन करके आगे अगर लेके जा रहे हैं तो उनका नाम एकनाथ संभाजी शिंदे है. जो धनुष्यबाण है वो धनुष्यबाण हमारी निशानी है. ये हमारे पूरे के पूरे जो हमारी कोर्ट है वो न्यायालय जो है वो न्यायालय ने निर्णय दिया है. साथ ही इलेक्शन कमीशन ने अगर ऐसा निर्णय दिया और उसके ऊपर अगर किसी ने पिटीशन किया और आगे चले तो हम न्यायालय के सामने खड़े रहने के लिए तैयार है. न्यायालय जो निर्णय लेगा वो हमारे बंधनकारक होगा. मगर इलेक्शन कमीशन ने और न्यायालय ने भी यही निर्णय पहले दिया है कि यही शिवसेना सही है जो एकनाथ शिंदे साहब की है. यही शिवसेना का धनुष्यबाण जो निशानी है वही उनके पास कायम होना चाहिए. तो अभी ठीक है अगर कोई पिटीशन दाखिल करता रहेगा और उसके ऊपर जजमेंट आता रहेगा तो हमारी लड़ाई हमारे वकील लोग लड़ते हैं. सवाल संजय राउत ने जो है नवी मुंबई विमानतल को लेकर जो है देखिए संजय राउत का जो सुबह का भोंगा है ना उसके ऊपर लोग अभी बोर हो गए, कंटाल गए. मुझे तो ऐसा लगता है कि संजय राउत का गुस्सा कोई टीवी पे फोड़ने वाले हैं क्योंकि बार बार ऐसे झूठे और अच्छी चीज़ों के लिए झूठा बयान देने वाले संजय राउत आज अगर इस देश के लिए इस महाराष्ट्र के लिए गौरव की बात होने वाली है क्योंकि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी इतने बड़े विमान एयरपोर्ट का जो है वो उद्घाटन करने जा रहे हैं तो कहीं ना कहीं तो उन्होंने अच्छे काम का स्वागत करना चाहिए. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.